One week later. So very nice and the arrangement is very good. Oh, and which book you are reading right now? पंचतंत्र. तर आताच आमच्या कामासाठी आम्हाला म्हणजे ह्या ग्रुपला एक पुरस्कार भेटलाय वागळवाडी ग्रामपंचायतीकडे. एका माणसाला दाखवायचंय मला. ओ हाव आर यू? अजून आम्ही आत्ताच नुकतं एक ग्रंथालय पण चालू केलंय एका शाळेत, आमच्या इथल्या शाळेत मराठी मीडियम शाळा आहे. तर आमच्या ग्रुप थ्रू ते ग्रंथालय आम्ही चालू केलंय म्हणजे ते पण दाखवायचा प्रयत्न नक्की करेन. तर आता आमचं आवरून वगैरे झालंय आणि आता आम्ही चाललोय त्या वाचनालयात, जरा बघतो तिथं जाऊन. घेतलंच नाही. हा संतोष भैया कशाला? आपल्याकडे संतोष मामा आहेत पण आमच्याकडे संतोष भैया आहेत. मोबाईल फोडेल असं म्हणतोय आत, पण त्याला माहित नाही की माझ्या इथनं तो किती व्हायरल होऊ शकतो. दिसतोय चांगला. कुठे चाललायस तू? जा 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 जा. गॉगल पण लाव की. कशाला घालाय घेतलाय तो? अरे बस की एवढंच आहे. टाटा बाय बाय कर की. तर ही आमची मराठी शाळा आहे गावातली आणि इथं वाचनालय आहे पुढं दाखवतो. इथं पाण्याची टाकी, पोरं पाणीच पितात. रिनोव्हेशन चाललंय स्कूलचं आय थिंक. चला आपण जरा वाचनालयाला भेट देऊया. वाचनालयाचं तर हे वाचनालय सिद्धार्थ ज्ञानेश्वर जगताप यांच्या स्मरणार्थ बाल वाचनालय. तर असं नाही की फक्त गावातलीच ह्याच गावातली मुलं, छोटी मुलं यावी, बाहेरची पण येऊ शकता, असं काही रेस्ट्रिक्शन्स नाही आहेत. तर नक्की व्हिजिट करा. बुक्स वगैरे पण आणल्यात मुलांसाठी, असं नाही की फक्त मराठीत, इंग्लिश सगळे आहेत छोट्या मुलांची, जेणेकरून छोट्या मुलांना अट्रॅक्शन होईल बुक्सकडं, पुस्तकांकडं. तर हे वाचनालय आहे. तर हे आत्ताच सगळं आम्ही बोर्ड वगैरे हे सगळं नवीन लावलंय. फक्त म्हणजे कसं की एन्व्हायरमेंट वाचण्यासाठी मुलांना असं वाटायला पाहिजे की काहीतरी इथं आहे चांगलं, म्हणजे अट्रॅक्शन यावं म्हणून असं केलं. तिकडे पण तुम्ही बघू शकता कप्पे बिप्पे लय भारी केलता. सगळं हाताने बनवलेलं आहे. सदस्यांनी हे सगळं हाताने बनवलेलं आहे. प्लस हे पण एका सदस्यांनी हे त्यांच्या घरून बनवून आणलंय कपड्यापासून. पुस्तकं पण दाखवू शकतो आपण त्यांना. वेगळी पुस्तकं आहेत. पुस्तकं वगैरे असं टेबल बनवून, असं स्टँड बनवून घेतलंय, जेणेकरून असं पुस्तक आडवायला मुलांना वाचता पण येईल. इंग्लिश पुस्तकं पण भेटतील तुम्हाला. तू काय करतोय तिकडं? विंडो व्ह्यू पण भेटेल तुम्हाला आमच्या लायब्ररीत. तर आमच्या कामासाठी आम्हाला म्हणजे ह्या ग्रुपला एक पुरस्कार भेटलाय वागळवाडी ग्रामपंचायतीकडे. तर हा तो पुरस्कार आहे, नुकतंच आत्ताच पार पडलेला. तर अशी कामाची पोचपावती पण भेटते आपल्याला, ते पण महत्वाचं आहे. ॲप्रिशिएशन खूप इम्पॉर्टंट असतं असलं सोशल वर्क करताना. हे नयनराव, प्रॉमिनंट मेंबर ऑफ दी ग्रुप. हे पण लावलंय आम्ही जेव्हा ते वाचनालय सुरू करायचं होतं तेव्हा असे पोस्टर्स वगैरे लावून. आणि मराठी शाळा, आजकाल मराठी शाळा खूप कमी झाल्यात असं म्हणणं आहे. तेव्हा एक चित्रपट पण आलता. तर मराठी शाळा टिकवणं खूप इम्पॉर्टंट आहे. तर आता ही पण आमची मराठी शाळा आहे, पण बघा किती रिनोव्हेट, म्हणजे किती चांगली वाटते, म्हणजे किती चांगली दिसायला. असं वाटत नाही हे की मराठी शाळा आहे. खूप डेव्हलप शाळा आहे. ब्लॉक्स वगैरे बसवलेत. इकडे पाणी प्यायला आहे आणि पण हिरवा परिसर खूप आहे. आणि आता तिकडे पण काहीतरी बांधायचं चाललंय, तिथं प्रार्थना वगैरे होतात.
तर शेड बांधायचं चाललंय जेणेकरून तिथं स्टेजवर जरा सावली वगैरे पडेल. तर इथं वाचनालय आणि इथं मुलं वाचतात आहेत बाहेर. असं काही नाही की आताच वाचायचं म्हणलं की लोक कुठेही वाचू शकतात. आणि वाचनालयाला व्हिजिट करायला लोक पण येतात दररोज. हे पण आले, हे आमच्या इथले सर, हे पीडीसीसी बँकेचे साहेब इथे. तर काय बँकेचे क्वेश्चन्स इन्क्वायरी वगैरे असतील तर त्यांना कनेक्ट करा तुम्ही. आणि पाठ करताना आहे ना खोटं खोटं बघायचं घरी पण खोटं खोटं पाठ झालंय सांगायचं. हे त्यांच्या आठवणी सांगतात. तुमची शाळा आहे नाही? हा माझा 2nd स्टँडर्डचा क्लास आहे हा. हे पाहुणेत आमच्या गावाचे आता. हा मयूर. आम्ही वाचनालयात दररोज येतो. वाचनालयामध्ये येऊन आम्हाला खूप भारी वाटतं. आम्ही वेगवेगळे नवीन पुस्तकं वाचतो. आता मी वाचतोय श्रीकृष्ण, ते वाचतोय काय नारद मुनी, हे वाचतोय शिवाजी महाराजांचं पुस्तक. आम्ही दररोज येतो इथं, कारण की इथं येऊन आम्हाला दररोज नवीन नवीन पुस्तकं भेटतात. इथे येऊन सगळं असं वातावरण छान वाटतं इथलं. आणि कुठली पुस्तकं आवडतात? इंग्लिश, मराठी? मराठी मराठी. आपली प्रथम भाषा. किती वाचून झाले पुस्तक? माझी 7 पुस्तकं वाचून झाल्यात. दुसऱ्यांना पण वाचा अशी विनंती करूया तुम्ही आपण. पण वाचा, सगळ्यांनी पुस्तकं वाचाल तर वाचाल. थँक्यू. एकदम इम्पॉर्टंट मेसेज दिला आहे ह्या छोट्या मुलाने. तर तुम्ही पण वाचा, मी पण वाचतो. कोण हा? तर आपण दुसऱ्या पण एकाचं, कैवल्य ह्याचं नाव आहे. बोल कैवल्य. अनेक पुस्तकं वाचली. आतापर्यंत मी कमीत कमी 20 पुस्तकं वाचली असतील. आणि त्या पुस्तकातून मला ती माहिती मिळाली, ती मी माझ्या दररोजच्या जीवनात वापरतो. ती पुस्तकं अशी आहेत की त्याच्यातून आपल्याला काहीतरी शिकायला भेटतं. जसं की प्रकारची पुस्तकं आहेत आणि काय काय चरित्रे आहेत आणि बालगोष्टी, हे सगळं पुस्तकं आहेत. असं माझं म्हणणं आहे, सगळ्यांनी पुस्तकं वाचली पाहिजेत. प्रत्येकाने आयुष्यात एक ते पुस्तकं पूर्ण वाचली पाहिजे, ही माझी विनंती. थँक्यू कैवल्य. खूप इम्पॉर्टंट मेसेज दिला आहे. मी पण नक्की वाचेल. म्हणजे मी वाचलाय पण अजून वाचायचा प्रयत्न करणार. तर गाईस, मी तुम्हाला म्हणलं आमचे कार्य आम्ही जे काम करतो ते बघून लोक आम्हाला खूप मदत करतात. म्हणजे ती कशी पण असो, उपस्थिती त्यांची असो किंवा पैसे वगैरे. म्हणजे कारण एवढे सगळे बुक्स वगैरे हे सगळे फंड आणण्यासाठी आम्हाला खूप लोक सपोर्ट करतात. म्हणजे बर्थडे कुणाचा असेल किंवा काय, लग्नाचा वाढदिवस किंवा कोणाचं असंच मन झालं तर लोक अशी हेल्प करतात. तसं आज पण हे पाहुणे आपल्याला मदत देणार आहेत. तर आज हे आपल्याला देणार आहे देणगी, जी की खूप इम्पॉर्टंट आहे प्रत्येक असल्या सोशल वर्कसाठी. तर अशा लोकांचा आपण खूप धन्यवाद मानूया की समाजाला ते काहीतर देतात आहेत, हातभार लावतात आहेत. सो थँक्यू तुम्हाला. तर यांनी आपल्याला देणगी दिली आहे. थँक्यू आम्हाला देणगी दिल्याबद्दल. येस, थँक्यू तुम्हाला पण. तर दिस इज आर्यन अँड तू पुण्यात आहे ना? पुण्यातला आहे ना? येस, ही इज फ्रॉम पुणे. कॅन यू प्लीज गिव्ह सम इंट्रोडक्शन ऑफ युअर सेल्फ या समथिंग इफ यू वॉन्ट टू स्पीक. My name is Aryan. कॅन प्लीज स्पीक लाऊडली. My name is Aryan Jagtap. I am from Pune and my village is Vanavadi. So I have been come here for summer vacations. Okay. How is your days going in the library? How you feel? It's a very nice and the arrangement is very good. Oh. And which book you are reading right now? Panchatantra. Panchandra. Can you please show your the cover book? Keep it up. Yes. Thank you. तर ही मराठी शाळा आहे, 1ली ते 4थी. आणि इकडं सेमी इंग्लिश स्कूल वाणीवाडीची, जी की 5. ही यांची शाळा आहे, न्यू इंग्लिश स्कूल सेमी. अरे कहना क्या चाहते हो? सेमी इंग्लिश बट इट इज व्हेरी नाईस. येस. आणि ग्राउंड वगैरे खूप मोठे. मला फक्त असं चॉक पाहिजे की मी मॅडमला आमच्या निरोप पोचवेल की
आज मी माझे भाषण मिस करते, आज मी माझं स्टेज मिस करते, आज मी माझं संगीताच्या सकाळी प्रार्थना व्हायचं वसुंधरा माझी माता आहे. हे सगळ्या वसुंधरेच्या माता असायच्या, प्रतिज्ञा असायच्या. पुन्हा त्याच्यावर सकाळी आलेल्या सुविचार वगैरे असायचा. आता आमची शाळावरनं खूप छान झाली. आम्ही तिथं उन्हातनं पळायचो थोडंसं. आता आमची शाळा डेकोर झाली आहे. आमचा हा 10वीचा वर्ग. आता तुम्ही ह्यांची बघितली सेम इंग्लिश स्कूल. इथं म्हणजे मी रील्समध्ये पण बघितले आणि खरं लाईफमध्ये पण त्यांना असला भात वगैरे भेटतो ते मी मिस केलं. पण ओके, माझी पण शाळा खूप चांगली होती. मला पण माझे दिवस आठवले ह्यांचे. हे आता जे बोलले त्याच्यावरनं मी पण खूप मजा केली ती. पण आमची शाळा खूप स्ट्रिक्ट होती तशी ह्यांच्यापेक्षा, म्हणून आम्ही एवढं दंगा करायला जमायचं नाही. आम्ही लय व्हायचो पण चालायचं एवढं तेवढं. कुठे कमी असतात, कुठं हे असतात. तर मेमरीज ती कुठली पण शाळा असते. आत्ता पोरांसाठी आम्ही राजगिऱ्याचा लाडू आणलाय. पुष्करात चल लवकर दाखव ना ते राजगिऱ्यांचा लाडू. पोरांना अट्रॅक्ट होण्यासाठी म्हणजे चांगले आहेत असे उपक्रम राबवणं इम्पॉर्टंट. चला की आतमध्ये. कोण आलं ते? तर छोटी कंपनी ही फोटो सेशन चाललंय त्यांचं. एका माणसाला दाखवायचंय मला. ओम, हाव आर यू? हा ऋषिकेश ह्याचा युट्यूब सॉरी इन्स्टाले चालतं. सांग ना तुझं इन्स्टा. 7,000 फॉलोअर्स आहेत. पण तुम्ही ते रील्स बघितले ना तर लय व्हायरल रील्स आहे. मला तू सांगा नाही कसं व्हायरल व्हायचं ते. हा थोडंसं बोला. ब्लॉग मध्ये. सिद्धांत वाचनालय हा उपक्रम अतिशय वानेवाडीमध्ये चांगला चाललेला आहे. त्यामध्ये DY जगताप असतील, शशिकांत जगताप आणि त्यांची सर्वच साथ संवाद स्वच्छता ग्रुपची टीम खरंच या लहान मुलांना पुस्तकांची ओळख ही त्यांनी घडवून आणलेली आहे. आणि या ठिकाणी बघतो की ह्या धकाधकीच्या जीवनात मुलं TV मोबाईल हे पाहत असतात. आणि यापासून दूर घेऊन जाण्यासाठी हा जो आज पुस्तक वाचनाचा जो उपक्रम त्यांनी एकत्रितपणे राबवला आणि गावातली असतील, बाहेरची मुलं असतील, त्यांना पुस्तकापारची गोडी लागावी म्हणून ही जी आज आपण छोटीशी वाचनालय चालू केले ते हा उपक्रम अतिशय स्तुत्य आणि एक चांगल्या प्रकारचा हा आहे. अशाच प्रकारे यांना यामध्ये भर घालून नवनवीन कशा गोष्टी लहान मुलांपर्यंत आणि इतर छंदसुद्धा गायनाचे असतील, तबल्याचे असतील, पेटीचे असतील, इतर काय ते ज्या सुविधा आहेत त्या देता येतील त्या ठिकाणी निश्चितपणे ग्रामस्थ आणि सर्वजण या उपक्रमाच्या पाठीशी उभे राहू. आणि इथून पुढं काहीही लागलं तरी आम्ही सर्व ग्रामस्थ निश्चितपणे या साथ स्वच्छता संवाद ग्रुपच्या मागे खंबीरपणे उभा आहोत. त्यांनी चालवलेलं वृक्षारोपणाचं काम असेल, इतर स्वच्छतेचं काम असेल, खरंच हे अतिशय चांगल्या पद्धतीचं काम या परिसरात या लोकांनी केलेलं आहे. आणि त्याला मनापासून मी धन्यवाद देतो की आपलं हे कार्य असंच अविरतपणे चालू ठेवा. आणि एक समाज घडवण्यासाठी जे आपण काम करता ते निश्चितपणे चांगल्या प्रकारे करत आहात. त्याबद्दल माझ्या शुभेच्छा आहेत. आणि परत एकदा तुम्हा सर्वांना मी धन्यवाद देतो. आभार आहे. थँक्यू. धन्यवाद. आमचं इंस्टाग्रामचं पेज मी तुम्हाला सांगितलं तर तुम्ही त्याला नक्की फॉलो करा. भैया आपलं युट्यूबचं चॅनल आहे. युट्यूबचं पण चॅनल आहे. नाहीये. इंस्टाग्रामचं आहे चॅनल. चल अजून एक देणगीदार ही छोटी अशी. तुमचं नाव? गणेश भोसले. आणि गाव अरे कालवा नका करू. अजून एक फोटो काढा. आमचे मित्र जॉन
ननू बघा कसा बसला. अहो लोक लगेच लाजतात पण कॅमेरा घेतला की. बघ ना हो लगेच पाय सर चालू कर. तू काय ह्या वाजवाय आलाय बा इथं? आय आय पप्पांना दाखवेल तुझ्या काय करतो इथं. गेटच्या बँड मध्ये कामाला येऊ. स्वतः शिकला नाही. गेटच्या बँड मध्ये कामाला. ए तू फिरायचं